नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या प्रिय यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्री कोचिंग क्लासेस. आणि जसं की आपणा सगळ्यांना माहिती आहे की आपण 7वी साठी सुद्धा एक प्लेलिस्ट चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण वार्षिक परीक्षेसाठीच्या विभिन्न प्रश्नपत्रिका त्यामध्ये अपलोड करणं सुरू आहे. तर त्याच सीरीजमधील ही पुन्हा एक नवीन प्रश्नपत्रिका आहे, जी की मराठी या विषयासाठी असणार आहे. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील आणि त्याचबरोबर गणित विषयाच्या एका प्रश्नपत्रिकेच्या सोल्युशनचा पूर्ण व्हिडिओ किंवा एक छोटीशी व्हिडिओ सीरीज मी जी काही घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, ती व्हिडिओ सीरीज जर का पाहिजे असेल, तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वार्षिक परीक्षेसाठीच्या तयारीला भक्कम करा. तर एवढंच बोलून मी थांबतो आणि आपल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाला तुम्हाला सांगण्यास सुरुवात करतो. तर 7वीच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीच्या विभाग 1 जो आहे, तो गद्य विभागाचा आहे. विभाग 1 कोणता आहे? तर गद्य विभाग. ओके. तर हा गद्य विभाग जो आहे, त्यामध्ये तुम्हाला एका धड्याचा जो काही उतारा आहे, तो आलेला असतो आणि त्याच्या संबंधित वेगवेगळ्या कृती असतात. तर इथं कृती आहे बघा, आकलन कृती. त्यानंतर आकलन कृती 2 दोघांच्याही साठी 2-2 गुण तुम्हाला इथे देता आहेत ते. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर पुन्हा एकदा आकलन कृती 3 याहीसाठी तुम्हाला 2 गुण देण्यात आलेले आहेत. तर मला असं वाटतंय की अतिशय सोपा असा या आकलन कृतीचा प्रकार आहे. 6 गुण कंटिन्युअस तुम्हाला आकलन कृतींसाठी आहे. मोठा प्रश्न एकही विचारला गेलेला नाहीये. चांगली गोष्ट आहे. तर नंतर याच पानावर अलीकडच्या बाजूला प्रश्न पहिला आ, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा, असा प्रश्न आहे. तर इथेही तुम्हाला बघा, इथे जर पाहिलं तर परत एकदा काय होतंय, तर ह्या ज्या चौकटी पूर्ण करायची एक जी कृती आहे, ती 2 गुणांसाठी आहे. पुन्हा आणखी दुसऱ्यांदा पुन्हा एक दुसरी चौकट आहे, त्यासाठी तुम्हाला 2 गुण देण्यात आलेले आणि तिसऱ्यांदा पुन्हा तिसरी चौकट आहे, त्यालाही 2 गुण देण्यात आलेले. तर 6 गुणांसाठी प्रत्येक तुमचा उतारा इथे दिसतोय. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, अचूक उत्तरे लिहा. अचूक उत्तरे लिहा. पुढील इंग्रजी शब्दांचा मराठी शब्द लिहा. ऑफिस आणि चेक यासारखे शब्द इथे दिलेले आहेत. त्यानंतर पुढील ॲप्सची नावे लिहा. मोबाईल आपण दररोज बघतो. तर त्या अनुषंगाने असं ॲपच्या आयकॉन्सचं चित्र तुम्हाला दिलेलं आहे. त्याचं नाव तुम्हाला लिहायचं. समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न इथं तुम्हाला दिसतायत. त्यानंतर पान क्रमांक 2 वरती आपण आलेलो आहे. पान क्रमांक 2 वरती पद्य विभाग इथं आपल्याला दिसत आहे. तर पद्य विभाग म्हणजेच काय, तर कविता. कवितेच्या ओळी दिलेल्या असतील. कवितेचा जो काही उतारा आहे तो इथे तुम्हाला मिळेल. त्यामध्ये प्रश्न पहिला अ चौकट पूर्ण करा असा प्रश्न आहे. त्यामध्ये तो 2 गुणांसाठी आहे पुन्हा एकदा. त्यानंतर खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. पुन्हा 2 गुणांसाठी हा सुद्धा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आणि प्रश्न दुसरा अ मध्ये आहे उत्तरे लिहा. तर हा आहे पुन्हा एकूण 4 गुणांसाठी आणि 2 उत्तरे यामधून तुम्हाला लिहायची आहेत. तर प्रश्नही बघून घ्या व्यवस्थित कसे आहेत. 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे. बघा 1, 2 आणि 3. ओके. तर आता आ, हे केव्हा घडले ते लिहा. फक्त कोणतंही एक, तर 1 गुणासाठी. आता इथं दिसतंय कविता पूर्ण 1, 2 आणि 2 4. त्यानंतर हा प्रश्न आहे 8 गुणांसाठीचा. म्हणजे 4 आणि 4 8 गुण झाले असं कन्सिडर करूया. त्यानंतर खाली आहे पुन्हा एकदा हा एक 9 गुण. ओके. अशा प्रकारे इथे प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ई. तुम्हाला समजलेला अर्थ लिहा कोणताही एक, फक्त 1 गुणासाठी. तर व्याकरण विभाग आता सुरू होतोय. मला वाटतंय की हा जो कवितेचा जो विभाग आहे ना, तो इथपर्यंत मे बी संपला असेल. कुठपर्यंत? तर इथपर्यंत तो बहुतेक संपला असेल. त्यानंतर पुढचे वेगळे प्रश्न थोडे सुरू झाले आणि नंतर इथं आता व्याकरण विभागाकडे आपण आलेलो आहे. व्याकरण विभाग. ओके. तर व्याकरण विभागमध्ये बघा, उभयान्वयी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा 2 गुणांसाठी. त्यानंतर घरदर्शक शब्द लिहा.
की 2 गुणांसाठी पुन्हा एकदा पुढील अर्थाचे अचूक वाक्प्रचार पर्यायातून निवडा. ओके, असा प्रश्न आहे 2 गुणांसाठी. तर त्यानंतर पुढील म्हणी पूर्ण करा. पुन्हा एकदा ह्यालाही 2 गुण आहे. अशा प्रकारे खाली तक्ते पूर्ण करा. तक्त्यांमध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग इथं दिसतंय. त्यानंतर एकवचन, अनेकवचन अशा प्रकारे. आणि आता दिसतंय लेखन विभाग. लेखन विभागामध्ये पुढील एका विषयावर निबंध लिहा. तो 4 गुणांसाठी आहे. तर विषय जे आहेत विज्ञान एक चमत्कार आणि भारत, माझा देश भारत, तसेच माझे बाबा, असे 3 विषय तुम्हाला दिलेले निबंधासाठी. तर हा 4 गुणांसाठी असणार आहे आणि 4 गुणांसाठी पत्र असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही 7वी इयत्तेत आहात, तुम्हाला काही एवढे अवघड याच्यामध्ये गोष्टी नसतील. पण तुम्ही जर अभ्यास केला तर नक्कीच लिहू शकता ते. शाळेतून 4 दिवसाच्या सुट्टीसाठी वर्ग शिक्षकास अर्ज लिहा, तेही मराठीमध्ये. तर खूपच सोपं असे दोन्ही ॲक्टिव्हिटीज आहे. कशाच्या कृती? तर लेखन विभागाच्या कृती खूप सोप्या इथे माझ्या मनाने आलेल्या आहेत. तर इथे आपली प्रश्नपत्रिका संपते. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो ती प्रश्नपत्रिका जर आपल्याला व्हिडिओ स्वरूपात पाहिजे असेल, PDF स्वरूपात पाहिजे असेल, तर तुम्ही नक्कीच आपलं नाव सांगू शकता स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर. तसेच तुम्ही कुठून पाहत आहात तो पेपर हे सांगू शकता. मी नक्कीच तुम्हाला फ्रीमध्ये याची PDF पाठवणार आहे. तर वाट पाहत राहा. आपल्या मॅथ्सच्या सीरीजसाठी 7वी वर्गासाठी ती नक्कीच येणार आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपतो. शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.